लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली। आजपासून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं बोनस म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। 9 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाची सर्व बँकांना आणि पैसे सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना सुट्टी असते। त्यामुळे आजपासून रक्षाबंधनाचे 3000 रुपयाचा बोनस सोडण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आता दिले आहेत। कारण 9 ऑगस्टला रक्षाबंधनाची सर्व बँकांना सुट्टी असते। सर्व लाडक्या बहिणीचे पैसे सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना पण सुट्टी असल्याने तातडीने आजच बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयांचा लाभ सोडा असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच ऑर्डर दिली आहे। तशा प्रकारे महिलांना पैसे जमा होण्यास देखील आता सुरुवात झाली आहे। आजपासून पुढील 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जुलैचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 असं एकूण 3000 रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। ही रक्कम त्या ठिकाणी रक्षाबंधनाची भेट म्हणून तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी आता या पैशावर तुम्ही रक्षाबंधनाची साडी खरेदी करू शकता, तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी खास करू शकता किंवा तुमच्या छोट्या मोठ्या स्वप्नांना बळ देऊ शकता। पण यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, ज्यामुळे तुमचा लाभ आजच त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सविस्तरपणे या ठिकाणी आता माहिती देणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होऊ लागले आहेत, कोणत्या बँकामध्ये पैसे जमा होत आहेत आणि जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर त्याचं कारण काय असू शकतं हे पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। कारण तुम्हाला पण माहिती आहे 8 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढलं आहे। आता हे 1500 अधिक 1500 2000 रुपये त्या ठिकाणी बघा, आता 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये त्या ठिकाणी जुलैचे आणि ऑगस्टचे तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत। परंतु आता हे 3000 रुपये जे आहेत तर ते सर्वच बहिणींना या ठिकाणी सोडणार नाहीत, कारण अपात्र बहिणींची यादी सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो एक टेन्शन तुमच्या समोर आहे, ते म्हणजे तुमचं नाव अपात्र यादीत जातंय की काय, कारण सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3000 रुपये सोडले जाणार नाहीत। आजपासून या रकमेचं वितरण सुरू झालं आहे। आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि सरकारने या 36 जिल्ह्यांचा एक खास नियोजन सुद्धा केलं आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत, उद्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत, परवा दिवशी 12 जिल्ह्यामध्ये, उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये 3000 रुपये येणार आहेत। कारण राज्यात 36 जिल्हे आहेत, प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचे 3000 रुपये रक्षाबंधनाचे वाटप या ठिकाणी आता करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वीच ही रक्कम त्या ठिकाणी आज जमा केली जाणार आहे। रक्षाबंधन हा एक आपला पवित्र सण असतो। 9 ऑगस्टला शनिवारी हा सण त्या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हावेत यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी यासाठी विशेष एक नियोजन केलं आहे आणि त्यामध्ये आपले लाडके भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आता लाडक्या बहिणींना पूर्णपणे आता पाठबळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे रक्षाबंधनाचे गिफ्ट तुम्हा सर्वांना लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे। आणि विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते त्या ठिकाणी वर्षभरातले 1-2 हप्ते जरी त्या ठिकाणी अजून याचे बाकी राहिले असतील तर ते पण आता रक्षाबंधनानिमित्त आज तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी जमा होत आहेत लाडक्या बहिणींना, काहींना 3000, काहींना मागचा एखादा हप्ता राहिलाय त्याचं 1500, काहींना 4500 रुपये त्या ठिकाणी जमा होत आहेत। कारण मागचा हप्ता एका दुसरा राहिला तर तो सुद्धा त्या ठिकाणी राहिलेल्या हप्त्यांचे त्या ठिकाणी आजच वितरण होत आहे। आज कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे जमा होत आहे म्हणजे 12 जिल्ह्यांची आज यादी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। त्या 12 जिल्ह्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा हे पैसे जमा होत आहेत। कोणते 12 जिल्हे ते तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु त्यापूर्वी सगळ्यात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी धक्का देणारी अपडेट या ठिकाणी आली आहे। ऐका आता सर्वांनी, लाडक्या बहिणींनो, या योजनेमध्ये तुमच्या काही बोगस लाभार्थी घुसले आहेत, ज्यांनी खोटी माहिती देऊन
या योजनेचा लाभ 1 वर्ष झालं घेतलाय। म्हणजेच ज्यावेळी योजना चालू होती त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांनी आता लाभ घेतलाय आणि यामुळे खऱ्या लाडक्या बहिणींचा हक्क मारला गेलाय। म्हणूनच राज्य सरकारच्या माध्यमातून चौकशी करून 8 लाख लाडक्या बहिणींना यामधून अपात्र ठरवलंय। मागील 8 लाख अपात्र बहिणी त्या ठिकाणी झालेत, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून चौकशी जोरात सुरू आहे। यामध्ये आज जो 3000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे तर तो सरसकट सर्व लाडक्या बहिणींना येणार नाही, कारण आता 14,000च्या पेक्षा जास्त पुरुष सापडलेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ 1 वर्षापासून घेतलाय। त्यामुळे सरकारने चौकशी करून 8 लाख त्या ठिकाणी लाभार्थी आता ज्या बहिणी आहेत तर त्यांना अपात्र केलं आहे, त्यांना आज 3000 रुपये येणार नाहीत। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार नाहीत आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत याची यादी आपण या ठिकाणी आता पाहूया। आता बघा लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींना आज 3000 रुपये येणार नाहीत। फक्त या 12 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात फक्त त्यांनाच हे पैसे येणार आहेत। आता तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना आता आज 3000 रुपये येणार नाहीत। फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ आज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। बोगस लाभार्थ्यांना योजनेतून त्या ठिकाणी कायमचं पुढील 5 वर्षासाठी बाहेर काढलं जाईल। ही प्रक्रिया तुमच्या हितासाठीच आहे लाडक्या बहिणींनो, कारण यामुळे तुमचा लाभ सुरक्षित राहील आणि तुम्हाला तुमचे पैसे पुढील 5 वर्षांसाठी वेळेवर मिळत राहतील असं सरकारच्या माध्यमातून आता एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे कोणत्या 4 प्रकारच्या बहिणींना आज लाभ मिळणार नाही त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढलं जाणार आहे ते पण तुम्हाला लगेच या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्या ठिकाणी ती यादी पाहूया। लाडक्या बहिणींनो, ही यादी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे 2 मिनिटे तुमचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि इथे कान देऊ नका। ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याची यादी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्याआधी आपण समजून घेऊया की कोणत्या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना यामधून अपात्र केलं जाणार आहे त्याची यादी पहिल्यांदा आपण लगेच झटपट आपण समजून घेऊया। बघा लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ घेणाऱ्या पहिल्या स्टार्टिंगला ज्यावेळी आता तुम्हाला माहित आहे 1 वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजनेला सुरू होऊन, त्यावेळी पहिल्यांदा स्टार्टिंगला ज्यावेळी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळी 2,52,00,000 लाडक्या बहिणी त्या ठिकाणी योजनेसाठी पात्र होत्या। पण मागील 2 ते 2.5 महिन्यामध्ये सरकारने 26,34,000 लाडक्या बहिणींना या योजनेतून कायमचं त्या ठिकाणी घरी बसवलंय, अपात्र करून टाकलेलं आहे। याचा अर्थ आज जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर समजा आला नाही तर तुमचं नाव कदाचित आता सरकारने त्या ठिकाणी अपात्र केलेल्या 26 लाख बहिणींच्या यादीमध्ये असू शकतं। आणि यासोबतच एक धक्कादायक खुलासा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलाय, ते म्हणजे तब्बल 14,000-2,998 इतक्या पुरुषांनी खोटी कागदपत्रे बनवून आम्हीच लाडक्या बहिणी आहोत असं दाखवून या योजनेचा लाभ गेले 1 वर्ष झालं घेत होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या पुरुषावर पोलीस कारवाई, आता कठोर कारवाई सुरू केली आहे आणि त्यांच्याकडून पैसे त्या ठिकाणी आता वसूल सरकार करून घेत आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत ते आपण लगेच पाहू आणि त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आज त्या ठिकाणी 3000 रुपये जमा होत आहेत ते पण पाहू। आता बघा लाडक्या बहिणींनो, योजनेचे काही कठोर नियम त्या ठिकाणी आता नवीन लावलेत आणि त्यामुळे काही महिला योजनेतून आज बाहेर पडल्या जाणार आहेत। पहिली गोष्ट, जर तुमच्या कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा मागील त्या ठिकाणी लाभ घेतला असेल तर त्यांना सरसकट अपात्र त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे। त्यांना आज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजिबात 1 रुपया सुद्धा येणार नाही। म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये असा काही प्रकार घडलाय का नक्की तुम्ही तपासा। त्यानंतर दुसऱ्या प्रकारची लाडकी बहीण अपात्र होणार आहे, ती म्हणजे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहोत तर अशा 30,000 लाडक्या महिलांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना या योजनेतून आता वगळण्यात आलाय। यापूर्वी काही महिला अशा सापडल्या होत्या आणि त्यांनी आता पुन्हा पण 30,000 लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत आणि लाडक्या बहिणीचा पण लाभ घेत आहेत।
त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगितलंय कोणत्या तरी एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता। जर दोन त्या ठिकाणी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे। त्यामुळे अशा जवळजवळ 30,000 महिला या ठिकाणी आता बाहेर पडलेत। तिसरी गोष्ट, ज्यामधून अनेक महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेत, महिलांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, तशा पण 1,20,000 महिलांना या योजनेतून बाहेर काढले गेले। कारण या योजनेचा नियम आहे की लाभार्थ्याचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं। त्यामुळे जर तुमचं वय वर्ष 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी वाटप सुरू झाले ते तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु त्याआधी लास्ट नंबरची महिला आहे म्हणजे 4थ्या नंबरची महिला आहे ज्यांना या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे ते बघा। ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे आणि त्या वाहनांची नंबर प्लेट पिवळी नसेल, म्हणजे ते वाहन व्यावसायिक वापरासाठी नसेल, तर अशा 1,06,000 महिलांना योजनेतून कायमचं वगळण्यात आलंय। पिवळी नंबर प्लेट म्हणजे व्यावसायिक वाहन जसे की टॅक्सी असेल, रिक्षा असेल, तर या वाहनांची नंबर प्लेट पांढरी असेल म्हणजेच ते वैयक्तिकरित्या वापरासाठी असेल तर तुम्ही अपात्र ठरता। आणि शेवटी ज्या महिलांच्या घरामध्ये शेतकरी आहेत, बघा तुमच्या जर घरामध्ये शेतकरी असतील आणि ते नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेच्या माध्यमातून कायमचं बाहेर काढण्यात आलंय। एकूणच जवळपास 31 लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून आता कायमचं बाहेर काढण्यात आले आणि आता फक्त 2,25,00,000 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला आज हे पैसे मिळाले नाहीत तर घाबरायचं कारण नाही, कारण सरकारने अपात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक खरोखर त्या ठिकाणी नवीन प्रक्रिया सुरू केल्या। त्यामुळे आज जर पैसे आले नाही तर कसं मिळवायचं तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आता बघा लाडक्यांनो, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर खरोखर लाभार्थी असाल आणि चुकून जर तुमचं नाव अपात्र यादीत गेलं असेल तर तुम्हाला लाभ त्या ठिकाणी परत मिळवण्याचा अधिकार आहे। त्यामुळे तुम्हाला जर आता या ठिकाणी आज पैसे आले नाहीत तर तुम्हाला त्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतोय असं करायचं, तुमच्या अर्जाची पडताळणी होईपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल, कारण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यामार्फत तुमची ही पडताळणी डबल सुरू केल्या। त्यामुळे आज ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्यात येणार आहेत त्याची यादी या ठिकाणी आता समोर आल्या, तर ती यादी आपण लगेच पहा। आता बघा, सर्वात पहिल्यांदा पुणे जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या सर्वात जास्त आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा 2 नंबरचा घेण्यात आला, तो म्हणजे सातारा जिल्हा। ज्या लाडक्या बहिणी सातारा जिल्ह्यात राहतात त्यांना पण हप्ता हा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा मिळणार आहे। त्यानंतर 4 नंबरचा नाशिक, त्या ठिकाणी बघा 3 नंबरचा नाशिक, 4 नंबरचा धुळे, 5 नंबरचा नागपूर, 6 नंबर वर्धा, 7 नंबर मुंबई शहर, 8 नंबर मुंबई उपनगर, त्यानंतर 9 नंबर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, 10 नंबर बीड, त्यानंतर 11 नंबर अकोला आणि 12 नंबर अमरावती। या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये त्या ठिकाणी आता लवकरच जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या आत्ताच सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।